लवकरच महापालिका निवडणुकीत शांतीच्या नाही तर क्रांतीच्या मार्गाने पुढे येणार. सुनील भोसले. मागच्या 5 वर्षाचे दिवस आज आठवत आहे तो त्रास, आठवत आहे ती नागरी समस्या आणि गंभीर प्रश्न. जर यावेळेस असेच कामचुकार धोकेबाज नगरसेवक वार्ड क्रमांक मध्ये उभे राहिले तर त्यांना वेळ आली तर स्वतःचा एक माणूस विरोधात उभा करून गरिबांची ताकद दाखवून देऊ. वार्ड क्रमांक 10 किंवा 5 मध्ये लवकरच अभ्यास करून व गरिबांच्या सल्ल्याने निर्णय घेऊन असे अखंड गोकुळवाडीच्या सर्वांनी ठरवले आहे. आपले नगरसेवक सुनील भोसले असे ठरवले आहे. तुमच्या नावाची चर्चा चालू आहे. तुमचे म्हणजे लोक गल्लीतले लोक तुम्हाला उभं करण्यासाठी हे आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतात? खरं तर ते तरुण सर्व कार्यकर्त्याचं आणि गोरगरीब या माझ्या जनतेचं इथं मी मनापासून आभार मानतो की आज हे जागृत झालेत. 5 वर्ष पहिले आम्ही कोणाच्या तरी पालखी घेऊन नाचत होतो. 4 भामट्यांच्या पालख्या घेतल्या, ते निवडून आले आणि पळून गेले. त्यानंतर आम्हाला 4 वर्ष 4.5 वर्ष लढा करावा लागला. शेवटच्या टर्म मध्ये बॅनर लावून आम्हाला त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागली, तर सुद्धा ते फेल झाले, त्यांनी काही काम नाही केलं. त्यानंतर आम्ही लढता आम्ही असं शिकलो की लढताच घडलो आम्ही. आणि आता या ठिकाणी परत जर का त्या प्रकारचे किंवा श्रीमंत लोक या ठिकाणी निवडणुकीत आले तर गरिबाची ताकद त्या ठिकाणी दाखवायची असं आम्ही ठरलेले. आणि मी माझ्या सर्व मित्र परिवाराला सांगितलं की आपला अभ्यास सुरू करा. आता ही गोकुळवाडी मधल्या टप्प्यात आहे. हिचा भाग काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे किंवा ते फेरफार काही भरपूर गोष्टी त्या पालिकेत नडलेल्या आहेत की 5 मध्ये का 10 मध्ये नाव 5 मध्ये दाखवतंय, मॅपिंग 10 मध्ये दाखवतंय. त्या हिशोबामध्ये आपण सगळा अभ्यास करू, मग 5 का 10 ठरू. पण ज्यांनी गोकुळवाडीत, रामवाडीत, लाल टाकीत, कोटला, झोपडपट्टी म्हणजे गरीबाच्या भागात काम करायला नगरसेवकाला लाज वाटली ना, त्याला मतदान द्यायला आपल्याला लाज वाटते. म्हणून जेवढे ह्या भागातले गरीब आहेत ना तेवढे एकत्र करायचे आणि त्यांच्या विरोधामध्ये गरीबाचे प्रतिनिधी आणि विकास काम करणारा उभा करायचा. जे आरोप करत आहेत त्यांनी काही कामच केले नाही. तुम्ही मागचे व्हिडिओ कधी पाहिले तर नगर शहरामध्ये सगळ्यात मोठा लढा मला वाटतं एक छोट्या भागाने सगळ्यात मोठा केला, चौघांच्या विरोधात. चौघांना मी चॅलेंज केलं होतं की तुम्ही एक काम दाखवा मला मूलभूत सुविधाचं. एक नाही केलं. आणि असं तर त्यांना मी आज मी ₹1,00,000 शर्त लावतो, मूलभूत सुविधाचं काम दाखवा. अखंड गोकुळवाडी तुमचा मोठा सत्कार आरती ठेवल. म्हणजे लढा आम्ही केला. आमच्यानंतर रामवाडीतले काय माझे मित्रबंधू असतील त्यांची बी धाडे असते, माता त्यांनी आवाज उचलला, त्यांचे कामं मार्गी लागले. लाल टाकीत ते पर्सेल त्याचे व्हिडिओ शूटिंग आहेत. आता चालू काळामध्ये तुम्हाला सांगतो करायचीवाला नगर मध्ये बी तीच परिस्थिती, त्यांचं पाण्याचं डब्बं ते साठण्यात त्यांनी बाईट दिला. हे ऑन लाईव्ह व्हिडिओ मधल्या गोष्टी आहेत, न्यूज मध्ये आलेले आहेत. मंगळवेटला कचरा पडतो, पटल्यामध्ये पाणी सुटत नाही किंवा शौचालय तुमतंय, इथं कुत्र्यांचा चावा लोकांना सुट. नगरसेवक आपले एकदम गपगार पडलेले असतात. नगरसेवकांनी फोन केल्यावर कोणी मुंबईला, कोणी फार्म हाऊसवर, कोणी बाहेर, म्हणजे यांचे साठवलुट्ट करून हे फिरतात. हे वार्ड यांनी जे वार्डवर सोडला त्याच्याकरता एक तर इथं विकास काम करणार जो आहे त्याला आम्ही प्राधान्य देऊ. जो कामाचं आहे तो आमचं आहे, जो बिन कामाचा तो आमचं आहे. आणि नाहीच काय झालं त्यांच्या विरोधात स्वतः गरीब एकत्र येऊन आम्ही त्या लढाईला पुढे आणणार. आता तुम्हाला शेवट एवढंच सांगतो, गोकुळवाडी आणि इथले गरीब या आता शांतीच्या नाही तर क्रांतीच्या मार्गाने या निवडणुकीला पुढे जायची तयारी देत. गोकुळवाडी या ठिकाणी तुम्ही सगळेजण आज जमा झालेले आहेत, कारण काय? नमस्कार. हा विषय आज आपला म्हणजे वार्ड क्रमांक म्हणजे अजून तर काय फिक्स नाहीये, पण आज सुनील भोसले आणि आमचे गोकुळवाडी भाग याच्यासाठी सर्व मित्र परिवार आणि त्यांचे पण जवळचे परिवार हे सगळे मिळून आज आम्ही एक छोटीशी मीटिंग ठेवली. मीटिंग म्हणजे मीटिंगचा असा मुद्दा खूप मोठा नाहीये, एक छोटीशी मीटिंग आहे, इलेक्शनच्या बद्दलचीच मीटिंग आहे. जे गेल्या 5 मध्ये आम्ही जो काही भोगलोय, आम्ही त्याच्या बदल्यात काय करायचं हे सगळं ठरवण्यासाठी ही मीटिंग भरवली होती. आम्हाला जे नगरसेवक मागच्या 5 मध्ये होते ते नगरसेवक आम्हाला आता नकोय, त्याच्यासाठी आम्ही सगळी मीटिंग भरवलेली आहे. बाकीच्यांना वाटत असेल की भाऊ आमचे थोडेसे मत आहेत की यांनी आम्हाला फरक नाही पडणार, पण आमचं हेच एवढेच जे वोटिंग आमचे हे आम्हाला किंग मेकर बनवायचे आणि त्यांना दाखवून द्यायचंय की आम्ही कुणापेक्षा मोठे आहेत. ते जर इथे इलेक्शनला थांबले आणि त्यांना वाटत राहिलं की आम्ही कोणच नाहीये, तर आम्ही त्यांना दाखवून देऊ की आमचा भाग जो एक खटी 1 साइड मतदान होतं आमचं, ते मतदान आमचं 1 साइडच राहणार आहे यावेळेस पण. आणि आम्हाला त्यांना दाखवायचं आहे की हे आम्ही जे मतदान करतो ते विकास कामासाठी करतोय, जो आमच्या भागासाठी सतत लढत राहतोय, आम्ही हे मतदान त्यांच्यासाठी करणार आहे. म्हणजे तुम्ही जे आरोप केलेला आहे म्हणजे 5 वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये काहीच काम नाही झालं. 100% बोलतोय मी, हे मीच नाही, हे बाकीचे लोक पण बोलतील. आमच्या भागामध्ये काहीच मतदान म्हणजे काहीच कामं नाही झाले. हे जे कामं झाले ते म्हणजे जो नगरसेवक नाहीच आहे त्यांनी हे कामं केलेले आहेत. आणि जो नगरसेवक आहे ते तर म्हणजे आमच्या वॉर्डाला म्हणजे आमच्या भागाला बघायला सुद्धा नाही आलेले आहेत. आम्हाला त्यांनाच सांगायचं असं आहे की तुम्ही पण लक्ष राहू द्या
यावेळेस जर ते आमच्या भागातून जर थांबणार असतील तर आम्ही पण आमचा माणूस तयार ठेवलेला आहे, हे तुम्ही फक्त लक्षात राहून द्या. आणि आम्ही कमी आहे, आम्ही छोटे, आम्ही बोटावर मोजणे एवढे आहेत, आम्ही एवढे पण कमी नाहीये. एक मतदान हे इलेक्शन आहे, एक मतदानावर पण माणूस निवडून येऊ शकतो आणि एक मतदानाने सुद्धा माणूस पडू शकतो. आम्हाला तेच दाखवायचं यावेळेस, त्याच्यासाठी आम्ही पण आमचा माणूस तयार ठेवलेला आहे. आम्हाला फक्त गेले 5 वर्ष शिक्षण नगरसेवक यावेळेस नकोय, त्यासाठी आमचे 1000% आमचं जेवढी ताकद राहील आम्ही तेवढी सगळी पन्नाला लावून टाकू आणि आम्ही आमच्या माणसाला ताकद लावू आणि आम्ही आमच्या माणसाला पुढे करून जेवढं होईल तेवढं त्याला पुढे नेऊ.